बातमी आहे शिरूर येथून। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रेडिओलॉजी क्षेत्रात पायोनियर ठरलेल्या प्रख्यात रेडिओलॉजिस्ट डॉक्टर सौ पिंकी कथे आणि प्रोफेसर डॉक्टर पंजाब कथे यांची आरोग्य क्षेत्रातील नामांकित संस्था असलेल्या डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटरची 7वी शाखा शिरूर या ठिकाणी नुकतीच सुरू करण्यात आली। या संस्थेचा भव्य उद्घाटन समारंभ विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते मोठ्या दिमाखात पार पडला। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार, शिरूर नगरपालिकेचे सभागृह नेते व प्रसिद्ध उद्योजक प्रकाश रसिकलाल धारीवाल यांच्यासह डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटरच्या संचालिका व रेडिओलॉजिस्ट डॉक्टर सौ पिंकी कथे, संचालक प्रोफेसर डॉक्टर पंजाबराव कथे, डॉक्टर राम आप्पासाहेब मगर, डॉक्टर रुपाली मगर, वाशिमचे जिल्हाधिकारी डॉक्टर किशोर कुमार मगर, पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, गणेश पाचरणे तसेच आरोग्य क्षेत्रातील विविध मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते। शिरूर परिसरातील जनतेसाठी डॉक्टर कथे दाम्पत्याने 64 स्लाइस सीटी स्कॅन, डिजिटल एक्स-रे, 3D 4D सोनोग्राफी, कलर डॉपलर, स्ट्रेस टेस्ट, टुडिको, ECC, EEG यांसारख्या अत्याधुनिक सुविधा व ॲडव्हान्स मशिनरी एकाच छताखाली शिरूरच्या जनतेला उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील या कार्यक्रमाला भेट दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बावरकर यांनी केले, तर आभार संकेत खिलारी यांनी मानले। नमस्कार। आजच्या या कार्यक्रमाला जो डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर शिरूर शाखेचा जो भव्य शुभारंभ आहे, उद्घाटन शुभारंभ, या कार्यक्रमाला आपल्याला एक खूप मोठे प्रस्थ आणि आपल्या भारताची सेवा, महाराष्ट्राची सेवा आणि त्यातल्या त्यात नगर जिल्ह्यासाठी त्यांनी पूर्ण त्यांच्या ज्या जनरेशन्स टू जनरेशन्स खूप सोशल वर्क आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केली असे आपले माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचसोबत सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील मॅडम आणि या शिरूर तालुक्याचे, शिरूर हवेली तालुक्याचे आमदार पवार साहेब आणि इथं प्रचंड त्यांनी खूप शिरूरमध्ये डेव्हलपमेंट केलंय, प्रचंड मदत केलेली आहे। माणूस मोठा होत जातो, श्रीमंत होतो, तसा दुर्लक्ष करतो समाजाकडे, पण त्यांचं मला अपोजिट रिव्हर्स दिसलंय की त्यांनी समाजासाठी खूप चांगली कामं केली, भरपूर प्रचंड मदत शिरूर या परिसरामध्ये केलेले असे आपले धारीवाल साहेब। त्याचसोबत आपले डॉक्टर मगर, म्हणजे डायग्नोस्टिक सेंटरचं माझ्यासोबत ते जवळपास एक 4 ते 5 वर्षापासून सर मागं लागले ते आपल्याला सर इथं डायग्नोस्टिक सेंटर काढायचं आहे, पण शेवटी त्यांनी आमची मनं जिंकली। एक दिवस आलेत की आता आपल्याला तुम्हाला होच म्हणावं लागेल, त्याशिवाय जमणार नाही। मग अशी मगर सर जे खूप प्रचंड सेवा या एरियामध्ये करतात, त्याचप्रमाणे त्यांच्या साथीदार रुपालीताई, डॉक्टर रुपाली मगर मॅडम, त्या सुद्धा खूप ॲक्टिव्ह आहेत। सर जेव्हा बाहेर जातात, ऑपरेशन करतात, तेव्हा इथं हॉस्पिटलची जबाबदारी मॅडम खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात। आणि आज या कार्यक्रमाला आलेले हे सर्व पत्रकार मंडळी आणि डॉक्टर्स आणि आमचे मित्रमंडळी, या सर्वांचं मनापासून डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटरतर्फे मी स्वागत करतो। आपण शिरूरला म्हणजे ॲक्च्युली आम्ही लेट झालो, म्हणजे डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटरला जवळपास आता 16 वर्ष पूर्ण झालेत, पुण्याला आम्हाला 4 वर्ष झालेत, म्हणजे पुणे जिल्ह्याला मी 20 वर्ष दिलेत आयुष्याची। नारायणगाव, मंचर, आळेफाटा, जुन्नर, राजगुरुनगर प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथं सेवेचा लाभ त्या एरियातील लोकांना मिळाला। माझे मित्र रोटरीयन सुद्धा इथं आलेले आहेत, रोटरीच्या माध्यमातून आणि डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून प्रचंड तिथं आम्ही मोठे मोठे हेल्थ चेकअप कॅम्प। महत्वाचं मला सांगायचं असं म्हणजे की इथं 64 स्लाइस सिटी स्कॅन मशीन आपलं आलेलं आहे की जे या एरियामध्ये कोणाकडेही नाही आहे। त्या मशीनमध्ये 3 सेकंद ते 18 सेकंदामध्ये स्कॅन होतो कुठलाही। आज ॲब्डोमेन स्कॅन करायला, ॲडव्हान्स पेल्विस करायला जायचं आहे, तो कॉन्ट्रास्ट आणि ते तो पेशंट सुद्धा कंटाळून जायचा। या मशीनमध्ये अशी एक
सिस्टीम आहे की एखादं बाळाचं जर सिटी स्कॅन करायचं असेल आणि त्यात सेटिंग केलं तर मुलाला रेडिएशनच लागणार नाहीत. पण इतकं चांगलं मशीन आपण इथं उपलब्ध करून दिलंय तर शिरूरची आजूबाजूच्या सर्व जो ड्रेन आहे, श्रीगोंदा तालुका आहे, पारनेर तालुका आहे, आजूबाजूचे सर्व तालुके आहेत, गावं आहेत, या सर्व नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटरचं उद्घाटन झालंय, त्याचाही आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि निश्चितपणे या सेंटरचा उपयोग आपल्याला शिरूर शहरापुरता नाही तर तालुक्याला निश्चितपणे होईल. इथं कोरोनाच्या काळात अनेक डॉक्टरांनी चांगलं काम केलेलं आहे. आज आदरणीय विखे पाटील साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आपल्या शिरूर शहरात आलेले आहेत. त्यांचा सातत्यानं संपर्क असतो. परत एकदा आपण या ठिकाणी आलात. त्याचबरोबर कथे डॉक्टर आणि त्याचबरोबर खरं म्हणजे वर्माजी असतील, त्यांचे सहकारी असतील, हे सगळे गेले आठवडाभर या सगळ्या धामधुमीत होते की हा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. आणि निश्चितपणे एक चांगली सुविधा आज डॉक्टर कथेंनी आपल्याला दिलेली आहे. त्याचा फायदा निश्चितपणे आपल्याला होईल. कारण 64 स्लाइस ह्या सिटी स्कॅनमधनं निघणारे, माझ्या माहितीने आपल्या परिसरात कुठेही असं सिटी स्कॅन मशीन नाही की ज्याद्वारे 64 स्लाइस आपल्याला निघणारे, म्हणजे एकदम बारकावे त्याच्यापासून आपल्याला पाहायला मिळतील. 4D ultrasound, color Doppler, 2D echo, high frequency X-rays, all under one roof. It is going to be a one-stop destination for the diagnostic workup. I started my practice in Narayanggaon in 2005. With dedication in radiology field and a very supportive husband and family, we could give services to Junnar, Ambegaon, Khed and now Shirur Taluka. Imaging plays key role in evaluation and treatment of patients. Accurate interpretation enables appropriate treatment. Hence, the demand of radiology is tremendous in day-to-day practice. CT scan for head injury and trauma cases helps the clinician to decide the mode of treatment, whether to conserve, operate, or shift the patient to tertiary care center. An ultrasound for pain in abdomen will give information whether the pain is due to renal calculus or it is due to acute appendicitis, and whether the need of operation is immediate or that can be conserved. All imaging facilities for infertility are available with us here, right from HSG to ovum monitoring to scrotal Doppler. As we all are aware that COVID-19 pandemic is still there, the need of HRCT chest to score the lung involvement by coronavirus is high. This machine can do more than 200 CT scans in a day. Accurate imaging and quick interpretation is what we give to our patients. We request all of you to take benefit of the services offered here. We need your blessings and support. आपल्या शिरूरच्या वैभवामध्ये विशेष करून या भागाची बऱ्याच दिवसाची आज गरज डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटरच्या निमित्तानं आज पूर्ण होते. या डायग्नोस्टिक सेंटरचं प्रथमतः उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. खरं कोविडच्या पार्श्वभूमीवर गेले 2 वर्ष अतिशय जीव घेणा संघर्ष मी म्हणून आपण सर्वजण करतोय. पहिल्या लाटेचा एवढा परिणाम झाला नाही, परंतु दुसऱ्या लाटेमध्ये अचानक अशा घटना घडल्या की 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये आपले जवळचे स्वकीय गेले, नातेवाईक गेले, जवळचे मित्र गेले आणि मोठा आघात आपल्या सर्वांना झाला. आणि त्यामुळे मला वाटतं आरोग्यविषयक सेवेबद्दल अतिशय जागृती आज समाजामध्ये निर्माण झाली. आता माणूस शिंकला तरी आता डॉक्टरकडे जातो, कारण प्रत्येकाला जीवाची भीती आहे. आता 3री लाटेची भीती आहे असं प्रत्येक जण सांगतो, कारण शेवटी हा संघर्ष जगण्याचा आणि मरण्याचा आहे. एका बाजूला कोविडचं संकट आपल्या डोक्यावर रोज भोंगावतं आणि दुसऱ्या बाजूला व्यवसाय बंद पडले, उद्योग बंद पडले, रोजगार गेला, खायचं कशाबरोबर. कारण मला प्रत्येकाने आता मनाची तयारीच केलेली आहे की निदान आता आपल्याला शेवटी जगण्याची जी साधनं आहेत ती आता आपल्याला सुरू केली पाहिजे. किमान आपल्या कुटुंबाला तरी आधार मिळेल,
उद्या आपल्या कुटुंबाला जरी उपाशी राहावं लागणार नाही, अशी एक मानसिकता आता मराठा समाजामध्ये तयार झालेली आहे. सुधारणा लसीकरण आता 100 कोटी पार झालेलं आहे आणि निश्चितपणे शिरूर तालुक्यातील जनतेला याचा लाभ होईल अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, शिरूर.